आपण ऐकत आहात केशव गढी भाग 1। माणसाला असे अनुभव येतात की त्याचा बाह्यसृष्टीवरचा विश्वासच ढासळावा। वाटतं की हे दिसतं ते सर्व जग केवढं एक कवच आहे, एक देखावा आहे। आतली सत्यस्थिती काही वेगळीच आहे। आपल्याला माहीत नसलेल्या, कल्पनाही नसलेल्या काही विचित्र शक्ती त्यात त्यांच्या अगम्य नियमानुसार कार्य करीत असतात। माणसाला त्यात प्रवेश नाही, जागाही नाही, किंवा असलीच तर ती एखाद्या यंत्रात सापडलेल्या माशीसारखी आहे। त्याचा चुराडाच व्हावा अशी। मी काही कोणी तत्त्वज्ञ नाही, संशोधक नाही किंवा विवेचक नाही। माझा विषय साखर कारखान्यांची मशिनरी, समोर दिसणारी, काही नियमांनुसार हलणारी, आपल्या आज्ञेत चालणारी यंत्रे। त्यांच्या गतीचे भविष्य वर्तविता येतात। त्यांच्यात वापरल्या जाणाऱ्या शक्तीचा अचूक हिशोब मांडता येतो। एक अर्ग किंवा एक कॅलरी इकडची तिकडे व्हायची नाही। हे दनादन चालणारे कॉम्प्रेसर किंवा ही उंचच उंच चकचकत्या धातूची पॅन्स किंवा नजरेला भोवण आणणाऱ्या गतीने गिरगिर फिरणारी ही सेंट्रीफ्युजेस दिसायला क्लिष्ट, अवजड वाटतात, पण ती खरोखर अगदी साधी, आज्ञाधारक यंत्रे आहेत। त्यांच्यात भीतीदायक असं काहीही नाही। त्यांचं रूप बदलत नाही। त्यांच्याकडे केव्हाही पहा, मनाचा गोंधळ होत नाही। याउलट एखादं झाड, दिसायला क्षुल्लक गोष्ट, लहान मुलंसुद्धा त्याच्यापाशी जायला कचरणार नाहीत, पण काही वेळा त्याच्यात भीतीचा अर्क साठवल्यासारखा वाटतो। त्याची प्रत्येक हालचाल धमकीचीही व्हायला लागते। झाडच कशाला, माणसाने उभं केलेलं घर घ्या, दगड, माती, लाकूड, चुना असल्या निर्जीव वस्तूंची एक रास वाटायला लागते की समजायला लागल्यापासून माणसाला घराचा परिचय असतो। त्याचं रूप कधी भयानक होईल का? होय, होतं। मला अनुभव आहे। जेव्हा घराचा आकार एखाद्या पशुसारखा होतो, जेव्हा उघडी दारं म्हणजे जबडे वाटायला लागतात, तेव्हा खिडक्या म्हणजे वटारलेले डोळे होतात, जेव्हा एक अंधारी खोली म्हणजे पिंजरा होतो। मला अनुभव आहे, स्पष्टीकरण मात्र नाही। माहीत असलेले कोणतेच नियम काम करीत नाहीत। जे सांगितलं जातं त्यावर विश्वास ठेवायला मन धजत नाही। तेच सर्व काही लिहून ठेवणार आहे। शरीरात भिनलेलं विष एकदा उत्सर्ग होऊन गेलं की थोडं समाधान लाभेल असं वाटतं। जसं घडत गेलं तसंच लिहिणार आहे। त्या वेळी जे विचार मनात आले तसेच मांडणार आहे। ही गोष्ट कठीण आहे, कारण शेवटी जेव्हा सत्याचा भीषण आविष्कार झाला तेव्हा मेंदूच चुरमडल्यासारखा झाला। त्या भयानक सत्याची सावली आठवणीतल्या प्रत्येक प्रसंगावर पडली। तिथे काही वेळा नसलेला भीतीचा भडक रंग भरू लागली। ते टाळायला हवं। त्रयस्थांना सत्यस्थिती समजली पाहिजे। त्यांचे निष्कर्ष त्यांना काढू द्यात। शरद मुजुमदार माझ्यानंतर 2 वर्षांनी कारखान्यात नोकरीस लागला। मी इंजिनियर होतो, तो केमिस्ट होता। वास्तविक पाहता आमची खाती अगदी वेगळी, पण क्वार्टर शेजारी असल्याने आमचा सहवास व मैत्री वाढली। त्यातल्या त्यात आम्ही दोघंही तरुण होतो। घरच्या जबाबदाऱ्या तशा फारशा नव्हत्या। दोघांना खेळांची, हिंडण्याची आवड होती। दोघांच्या भविष्याबद्दल अपेक्षा खूप मोठ्या होत्या। असं आडरानातल्या लहानशा कारखान्यात कायमचं राहण्याचा विचार नव्हता। तेव्हा तिथे जे काही राजकारण चालत असे त्यापासून आम्ही दोघंही अलिप्त होतो। शरद दिसायला मोठा उमदा होता। शैक्षणिक पात्रतेत जी काही थोडीशी उणीव होती म्हणजे तो 3rd क्लास MSc होता, ती तो आपल्या देखण्या, रुबाबदार व्यक्तिमत्वाने भरून काढीत असे। त्याची अंगयष्टी चांगली तगडी होती। कपड्यांचा शौक होता। वृत्तीही जरा कलंदर होती। आम्ही एकमेकांचे स्पर्धक नसल्याने मला त्याचा हेवा वाटण्याचं काहीच कारण नव्हतं। उलट त्याचा छान स्वभाव,
हजरजबाबीपणा, जराशी खर्चिक वृत्ती यामुळे तो सर्वत्र लोकप्रिय होता. त्याच्या सहवासात राहिल्याने मलाही जराशी परावर्तित प्रसिद्धी मिळत होती. माझा स्वभाव तसा असता तर एकाच गोष्टीने आमच्या दोघात वांधा आला असता. त्याला कारण आमच्या चीफ केमिस्टांची मुलगी मालती. ती सुंदर होती, मोकळेपणाने आमच्यात मिसळत असे. इतर सर्व तरुणांबरोबरच माझंही लक्ष तिच्याकडे गेलं होतं. प्रत्यक्ष विषय काढायची जरी माझी हिंमत झाली नव्हती तरी तिच्या वागण्यावरून मला आशेला बरीच जागा होती. आणि अचानक हा शरद आला. सारं चित्र पालटलं. पर्सनॅलिटीच्या बाबतीत तो कुणालाच हार गेला नसता. शिवाय त्याचं डिपार्टमेंट एक पडलं. तेव्हा साहजिकच शरदचं त्यांच्या घरी जाणं येणं सुरू झालं. आणि या ना त्या मार्गाने सर्वांना समजलं की शरद आणि मालती यांचा विवाह जवळजवळ ठरल्यासारखाच आहे. एकदा नोकरी कन्फर्म झाली की त्याची जाहीर वाच्यता होणार होती. चीफ केमिस्टांवर भावी जावयासाठी वशिला लावला असा आरोप येऊ नये म्हणूनच. जी नैसर्गिक गोष्ट होती तिचा राग करण्यात काही अर्थ नव्हता. तेव्हा मी शरदचे मनापासून अभिनंदन केलं आणि ती गोष्ट विसरून गेलो. साखरेचा कारखाना म्हणजे हजारो एकरांच्या शेतीतच असायचा. आधी कारखाना आणि मग वसाहत हा क्रम. कारखाना उभा राहण्यापूर्वी हा ओसाड माळ होता. जमीन चांगली होती पण पाण्याची ओरड होती. धरण झालं, कालवे वाहू लागले आणि जमिनीचं नंदनवन झालं. 5-6 वर्षांपूर्वी ज्याने हा भाग पाहिला असेल त्याचा आताचे स्वरूप पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. इथे लक्ष्मी पावला पावलांवर खेळत होती. पण यालाही एक मर्यादा होतीच. कालव्याचे पाणी मिळणारी जमीनच पैसे देऊ शकत होती. कोरडवाहू शेतीचा मालक पूर्वीसारखाच कर्जबाजारी आणि कंगाल होता. कारखान्याच्या फार्मची हद्द संपली की हा बदल ताबडतोब ध्यानात यायचा. त्या पलीकडे लहान लहान खोपटांची खेडी, मरगळलेली खरीप रब्बी पिकं, वैतागलेले शेतकरी दिसायला लागत. त्याच्या आसमंतात काहीच बदल झाला नव्हता. कारखान्यापासून सर्वात जवळचं गाव महादेव गाव होतं. पूर्वी तालुक्याचं गाव होतं पण आता सर्व ऑफिस कारखान्याजवळच्या नव्या गावात हल्ली होती. महादेव गावला अजूनही आठवड्याचा बाजार भरत असे पण त्यातला पूर्वीचा जोर गेला होता. गावची शान गेली होती. गावापाशी नदीचा फाटा होता. पूर्वीचा एक राजमार्ग. गाव गेली 4-4.5 वर्षे तरी जाग्यावर होतंच. काही इमारती शिंद्यांच्या वेळच्या होत्या, काही देवळं तर त्याच्याही पूर्वीची होती. पण महादेव गावचं भूषण म्हणजे केशवगढी. गावाच्या पूर्वेस एक ओढा होता, पावसाळ्यात तुफान भरून वाहणारा. कार्तिकानंतर जेमतेम घोटभर पाण्याचा. तो ओरंडला की केशवगढीची हद्द लागे. महादेव गावचेच काही लोक माझ्या खात्यात रोजगारीवर होते. वेळोवेळी त्यांच्याकडून मला या केशवगढीबद्दल बरीच माहिती समजली होती. केशवगढी हे नाव कसं किंवा केव्हापासून पडलं होतं याची त्यांना काहीही माहिती नव्हती. पण केशवगढीचा सर्व भाग झपाटलेला होता अशी गावकऱ्यांची ठाम समजूत होती. त्यांच्यापैकी कोणीही रात्रीच्या तर जाऊच द्या, दिवसाच्याही कोणत्याही वेळी ओढा ओलांडून केशवगढीत जायचं धाडस करीत नसे. भूत पिशाच्च असल्या गोष्टीबद्दल मोकळेपणाने बोलणारे हे लोक केशवगढीचा विषय निघाला की गोंधळून जात. असं नाही की त्यांना सांगायची इच्छा नव्हती, त्यांना नीट सांगता येत नव्हतं. या सर्व समावेशक वाक्याने ते वर्णन करीत. त्यांचे देव आपल्या कल्पनेतल्या प्रमाणे न्यायी दयाळू नाहीत. मानवांच्या भावना घेऊन वावरणारे, सणासुदीला गोडधोड आणि पौर्णिमा अमावस्येला बकरी कोंबड्यांचा नैवेद्य मागणारे देव होते. एवढ्याशा चुकीला देखील भयानक प्रायश्चित्त देणारी ही त्यांची दैवत होती. अशांचा केशवगढीत वावर होता. त्यांना एक भगत लागे आणि नवल हे की केशवगढीत कायम कोणीतरी भगत असायचा. तो वेडा असायचा. केशवगढीचा वेडा ही महादेव गावची एक जिवंत आख्यायिकाच होती.
ओढ्याच्या पलीकडच्या काठावर जरा उंचीवर दगडांची एक वरवंड रचलेली होती. दिवसातून एखादा गावकरी ओढा ओलांडून त्या वरवंडीवर भाकर, चटणी, गूळ भात, मीठ, मिरची काही गोडधोड केलं असेल तर ते तिथे नेऊन ठेवत असे. दुसऱ्या दिवशी तिथून ते जिन्नस गेलेले असत. मग तो वेडा भगत ते सर्व एकटाच खायचा की त्याचे ते चमत्कारिक देव त्याच्या पंक्तीला यायचे याची कोणी शहानिशा केली नव्हती. देवाचं नैवेद्य ही एक जुनी प्रथा होती, ती पाळली जात होती. भगत जिवंत होता, केशवगडीचे देव संतुष्ट होते. भगत जिवंत होता. रात्री अपरात्री कधी कधी ओढ्याच्या पलीकडून त्याचं हसणं कानावर यायचं, किंवा एखाद्या वेळी तो मोठमोठे हेल काढून रडे, नाहीतर स्वतःशीच मोठमोठ्याने बोलत असे. गावकरी तिकडे शक्य तितकं कमी लक्ष द्यायचा प्रयत्न करीत. ओढ्याच्या पलीकडचा काठ चढला की गर्द झाडी होती. कोणाकोणाला त्या झाडीतून जाणारी वेड्या भगताची आकृतीही दिसली होती. निदान तसं ते म्हणत. त्याचं वय, चेहरा, मोहरा, कपडे याची कोणालाच काही माहिती नव्हती. खरं म्हणजे ते त्याला विलक्षण भीत होते. अशी ही केशवगडीची चमत्कारिक हकीकत होती. मी प्रथम जेव्हा ही हकीकत ऐकली तेव्हा अर्थातच माझा त्यातल्या सर्वच गोष्टींवर विश्वास बसला नाही. मात्र पलीकडच्या ओसाड इस्टेटीत एखादा वेडा असण्याची शक्यता होती, किंवा रोज जर फुकटात जेवण मिळत असेल तर त्यासाठी एखाद्यानं डोकं चालवून वेड्याचं सोंग घेतलं असण्याची शक्यता जास्त होती. चापून जेवावं, झाडाखाली झोप काढावी, मधून मधून ओढ्यापाशी येऊन गावाकडे तोंड करून आरडाओरडा करावा, 4 पावलांचा नाच करावा अगदीच अशक्य नव्हतं. आणि मध्येच एकदा मला संधी मिळाली तेव्हा मी स्वतःच ही केशवगडी पाहिली. त्याचं झालं असं, तुकाराम नावाचा एक चुणचुणीत पोरगा माझ्या हाताखाली कामाला होता. तो महादेव गावचाच होता. तो बराच आजारी आहे असं समजल्यावरून मी कारखान्याची गाडी घेऊन त्याच्या घरी गेलो. तशी आवश्यकताच वाटली तर त्याला बरोबर आणून कारखान्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा माझा विचारही होताच. पण सुदैवाने त्याची प्रकृती सुधारायला लागली होती. पण मी गेल्याचं त्या लोकांना फार फार जाणवलं. गाडी वळता वळता मला तो ओढा दिसला. केशवगडी संबंधात ऐकलेलं सर्व मनात आलं. चटदिशी विचार आला, पुन्हा आपण इकडे कशाला येतो आहोत. मी गाडी थांबवली, खाली उतरलो. ओढ्याच्या काठावर उभा राहून समोर पाहू लागलो. बरोबर आलेला तुकारामचा मित्रही माझ्या शेजारी उभा होता. माझ्याकडे तो जरा नवलाने व जरा सांशक नजरेनं पाहत होता. हीच का रे तुमची केशवगडी, मी त्याला विचारलं. तो उत्तरला, होय साहेब, हीच केशवगडी. मी ओढ्याकडं पाहिलं. पाणी जेमतेम फुटभर असेल. मध्ये मोठमोठे दगड होते. पाण्याचा स्पर्शही न होता ओढा ओलांडता आला असता. येतोस का रे माझ्याबरोबर, जरा पाहून येऊ पलीकडे काय आहे ते, मी सहज विचारलं. मी नाही बाई यायचा. भिवून 2 पावलं मागे सरत तो म्हणाला. मग थांब इथंच, मी जाऊन येतो, मी म्हणालो आणि काठ उतरलो. साहेब, तो ओरडला. मी मागे वळून पाहताच तो म्हणाला, तिकडून काही आणू नका बरं, गवताचं पातसुद्धा आणू नका. अरे नाही आणणार, मी त्याला कबूल केलं आणि ओढ्यातल्या दगडांवरून पलीकडे गेलो. 25-30 फुटांचा पलीकडचा काठ चढून वर आलो. तिथेच ती ओबडधोबड दगडांची उतरंड होती. वर कर्दळीची 2 सुकलेली पाने होती. आजचा नैवेद्य असेल त्या पानात ठेवला असेल असं मला वाटलं. त्यांच्या अंधश्रद्धेची क्षणभर मौज वाटली. पण एक गोष्ट मलाही माहीत होती, माणूस आपल्या श्रद्धांचा, आपल्या विश्वासाचा गुलाम होतो. ख्रिस्तियन, मुस्लिम, पारशी, ज्यू यांच्या धर्मकल्पनांना मी कोणतेच महत्त्व दिले नसते. पण कोणत्याही हिंदू मंदिरात पादत्राणे घालून गेलो नसतो. महादेव गावकरांच्या मनावर याच श्रद्धेचं आणखी एक जाड आवरण होतं. एवढा माझा विश्वास नव्हता, मला भीतीही वाटत नव्हती. मग माझी नजर समोर गेली. समोरची झाडी गर्द होती.
वरचा सूर्यप्रकाश खाली पोचायच्या आधीच झिरपून जात होता. त्या हिरव्या सावलीत एक गूढ गंभीरता होती. मी काही क्षण झाडाच्या बाहेरच उभा राहिलो. आत जाऊन पाहण्याची काही आवश्यकता आहे का? इथे वेडा असो वा नसो, वेडा असो व वेड्याचं सोंग घेणारा असो, माझा त्याच्याशी काहीही संबंध होता का? मी स्वतःला विचारित होतो. खरं म्हणजे तिथूनच परत फिरण्याची इच्छाही होतीच. पण पलीकडच्या काठावर जमलेले लोक माझ्याकडे पाहत असणार याची मला जाणीव होती. वास्तविक त्यांच्याही मताची मला काय फिकीर होती? मी इथे परत कशाला येणार होतो? पण पाठीवर खिळलेल्या त्यांच्या नजरा मला पुढे रेटीत होत्या. मी त्या झाडीत पाय टाकला. प्रत्यक्ष आत गेल्यावर मग दिसलं की झाडी वाटत होती तितकी दाट नव्हती, किंवा त्या अस्पष्ट पायवाटाही होत्या. पायवाट म्हणजे ती कोणीकडे तरी जात असली पाहिजे. एका पुसटशा वाटेवरून जाता जाता मनात विचार आला. झाडीच्या आत 200-250 पावलं आल्यावर मी थांबलो. प्रतिष्ठा राखली गेली होती. मी आता उजळ माथ्याने परत जाऊ शकत होतो. पण माणसाच्या मनात काहीतरी अट्टाहास असतो. मी आणखी आत गेलो आणि पुढच्याच वळणावरून मला तो पडका वाडाही दिसला. काही वेळ मी नुसताच पाहत राहिलो. केशवगढी ह्या नावाचं निदान एक कारण तरी हे असावं. कोणीतरी इथे पूर्वी वस्ती केली होती. वाड्याच्या एकंदर रूपावरून ते कोणीतरी सरदार दरकदार मंडळीपैकी असावेत. आज नुसत्या जाडजाड भिंती शिल्लक होत्या, पण विस्तार खूप होता. इथपर्यंत आल्यावर मग जरा पुढे जाऊन पाहायला काय हरकत होती? आणि तसं भय वाटण्यासारखं इथं काय होतं? मी वळलो. वाड्याच्या दिशेने निघालो. वाड्याच्या आसपास झाडी बरीच विराट होती. तिथे स्वच्छ ऊन पडलं होतं. पण त्या प्रकाशात ती भग्न वास्तू अगदीच उदासवाणे मन खिन्न करणारी वाटत होती. उघडा पडलेला मोठा दरवाजा होता. आत चौक होता. दोन्ही अंगाला ओवऱ्या होत्या. एखाद्या कोरीव कामासारखं सगळं वाटत होतं. मी आत गेलो नाही. वाड्याला वळसा घालून परत फिरायचा माझा विचार होता. माझं कुतूहलही तेवढ्याने शमलं असतं. मी एका अंगाने निघालो. वळण घेऊन मागच्या अंगास आलो. तो उन्हात पडक्या वृंदावनापाशी उभा होता. त्याचे डोळे मिटलेले होते. हात डोक्यावर उचललेले होते. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. डोक्यावरच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. त्या मळकट पांढऱ्या दाढीत मिसळल्या होत्या. शरीर म्हणजे नुसता हाडांचा सांगाडा होता. त्याच्या कंठमण्याची हालचाल होत होती, औंढे गिळल्यासारखी. त्याचं हे दर्शन इतकं अनपेक्षित होतं की क्षणभर मी जागच्या जागी खिळून उभा राहिलो. मनात भीतीही होती. तो जर खरोखरीचाच वेडा असला तर तो काय करील याचा काही भरोसा नव्हता. शरीराने असा काटकिळा होता आणि अशक्त दिसत असला तरी वेड्याची शक्ती काही वेगळीच असते. आणि त्यात मी एकटा. आरडाओरडा केला तरी मदतीला कोणी यायचं नाही. मी काही करायच्या आधीच तो प्रश्न मिटला. त्याने हात एकदम खाली घेतले. डोळे खाडदिशी उघडले. तो इकडे तिकडे पाहू लागला आणि त्याला मी दिसलो. एखादा विजेचा धक्का बसल्यासारखं त्याचं शरीर एकदम ताठ झालं. त्याने एकदा दोनदा डोळ्यांची उघडझाप केली. मी हवेत विरघळत नाही असं पाहताच तो हळूहळू माझ्याकडे आला. तो इतका गलिच्छ होता की मला अगदी शिसारी आली. 5 फुटांवरूनही त्याच्या शरीराची दुर्गंधी माझ्यापर्यंत पोचत होती. पोटात उन्मळून यायला लागलं होतं. नशिबाने तो 5 फुटांवरच थांबला. आता मी त्याचा चेहरा अगदी बारकाईने पाहू शकत होतो. चेहऱ्यावरच्या निळ्या शिरा फुगून ताठरल्या होत्या. वटारलेल्या लाल डोळ्यात संपूर्ण बुबळी दिसत होती. माझ्याकडे पाहता पाहता त्याच्या मुठीची उघडझाप चालली होती. त्याने एकदा दोनदा औंढा गिळला. सुरुवातीचा त्याचा बोलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. इथे त्याच्याशी बोलायला येणार तरी कोण? बोलायची सवयच गेली असावी त्याची. तू कोण? कशाला आलास इकडं?
घोगऱ्या आवाजात शेवटी तो म्हणाला. माझ्या मनात त्याच्याबद्दल कीव उत्पन्न झाली. शेवटी तोही माणूसच होता. समजा त्याला काही मानसिक रोग झाला असला, त्यावर काही उपचार तरी व्हायला हवेत ना. मी एकदम बोलून गेलो. मी तुला गावात न्यायला आलो आहे. एक वाक्य माणसात एवढा बदल करू शकेल? त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद झाला. तो आणखी जवळ आला. अडखळत्या आवाजात म्हणाला, मला नेणार? मला इथून नेणार? माझ्यावरून घसरून त्याची नजर पडक्या वाड्यावरून, आसपासच्या झाडावरून फिरली आणि एखादा दिवा मालवावा तसा त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर दिसलेला आनंद मावळला. मान हलवीत तो म्हणाला, नाही, ते मला जाऊ द्यायचे नाहीत. ते मला सोडणार नाहीत. आता प्रथमच माझ्या मनाला भीतीचा पुसटचा स्पर्श झाला. हे त्याचे ते कोण? पण वरकरणी आत्मविश्वासाने मी म्हणालो, कोणी तुला अडवत नाही, चल माझ्याबरोबर. चल म्हणतो ना. मी त्याच्याकडे पाठ फिरवली. हे मोठं धाडसाचंच होतं आणि बाहेरची वाट धरली. काही वेळ थांबून तोही माझ्या मागोमाग यायला लागला. मी वळून पाहत नव्हतो, पण त्याच्या फटफटणाऱ्या पावलांचा आवाज मला ऐकू येत होता. मला त्या ओसाड जागेतून निघायची घाई झाली होती. मी पावलं चटचट उचलत होतो. झाडांची कड येईपर्यंत तो माझ्याकडे होता, पण तिथे त्याच्या पावलांचा आवाज एकाकी थांबला. मी मागे वळून पाहिलं. तो थांबला होता. झाडांच्या शेवटच्या रांगेत भयभीत नजरेने पाहत होता. त्याची भीती संसर्गजन्य होती. माझ्याही शरीरावर सरसरता काटा उभा राहिला. आवाज जरा चढवून मी म्हणालो, कशाला थांबलास? चल ना. जागच्या जागीच उभा राहून तो झाडांच्या शेंड्याकडे पाहत होता. अगतिकपणे मान हलवत होता. त्याच्या वागण्याचा अर्थ न समजून मी तरातरा त्याच्या जवळ गेलो. इच्छा नसतानाही त्याचा हात धरला आणि त्याला पुढे ओढीत म्हणालो, अरे चल, तो बघ ओढा जवळ आलाय आता. तो हात मागे ओढत होता. जमिनीत पाय रुतवून उभा होता. भीतीने त्याची बोबडी वळायची वेळ आली होती. ते बघ, ते बघ. एक हात झाडांकडे करीत तो म्हणाला, ते बघ, मला अडवायला उभे आहेत. त्याचा तो घाबरा घोबरा चेहरा, लटलट कापणारे शरीर, तो कापणारा आवाज, सरळ झाडाकडे झालेला हात, ती आसपासची शांतता, वाटेतली झाडांची रांग, सूचकता कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते? कशाची? कोणास ठाऊक. मलाही भीती वाटायला लागली होती. जरा रागाने त्याच्या हाताला हिसका देत मी ओरडलो, कोण? बघ तिकडे. अरे कोणी नाहीये, चल माझ्याबरोबर. हात ओढून घेत किंचाळत किंचाळत तो झाडाच्या रांगेतून त्या पडक्या वाड्याकडे निघून गेला. माझेही सर्व शरीर या अनपेक्षित प्रकाराने कंप पावत होते. मलाही तिथे थांबायची अजिबात इच्छा नव्हती. घाईघाईने मी त्या झाडांच्या रांगेतून बाहेर काठावर आलो. मागे एकदाही वळून न पाहता ओढ्याचा उतार ओलांडून गावाच्या बाजूला आलो. गाडीचा ड्रायव्हर आणि तुकारामचा मित्र काठावरच जरा सांशक नजरेनं माझ्या दिशेने पाहत होते. मी बोलायच्या मनस्थितीत नव्हतो. गाडीत बसताच त्यांना म्हणालो, चला. पण परत कारखान्यात येईपर्यंत त्या वेड्याचाच विचार मनात होता. पुढे 5-6 दिवसांनी तुकाराम कामावर हजर झाला. मी महादेव गावाला त्याला पाहायला आलो होतो. या साध्या गोष्टीचा त्याच्या मनावर केवढा तरी परिणाम झाला होता. त्याची काही ना काही अंशांनी परतफेड करण्यासाठीच तो मला भेटायला आला असावा असं वाटत होतं. काय रे तुकाराम, आता ठीक आहेस ना? मी वर पाहत विचारलं. होय साहेब, आता ठीक आहे. भेट औपचारिक असेल व तो जाईल अशी माझी कल्पना होती. पण तो जागच्या जागीत चुळबुळ करीत होता. काय रे, असं थांबलास? मी वर पाहत विचारलं. साहेब, तुम्ही त्या दिवशी केशवगडीत गेला होतात. त्याने शेवटी धीर करून विचारलं. हो, पाहिलं तुमची ती भुताटकीची जागा. मी जरा हसत म्हणालो, पण त्याला ती थट्टा रुचली नाही.
त्याचा चेहरा गंभीर झाला. अरे तुकाराम, तिथे तो वेडाही पाहिला. मी गंभीर होत म्हणालो, खरं म्हणजे त्याला तिथून कोणीतरी हलवायला हवा. अरे दवाखान्यात ठेवायला हवा. तो सुधारेलही एखाद्या वेळी, मी म्हणालो. तुकाराम म्हणाला, नाही साहेब, केश उघडीतलं काहीही बाहेर येऊ देत नाही. मी म्हटलं, बाहेर येऊ देत नाहीत? पण कोण? साहेब, तिथले तेच. नाव घ्यायला तो कचरत होता. साहेब, एक विचारायचं होतं. तिथनं तुम्ही काही आणलं नाही ना? त्याचा हा दुसऱ्यांदा प्रश्न होता. अरे नाही, पण एवढं का? तो उत्तरला, साहेब माफ करा, पण तिथनं काही हलवलं की त्याचा शाप बसतो. मला क्षणभर त्याचा राग आला, पण या भोळे सूचनेमागची त्याची भावना फार चांगली होती. मी म्हणालो, हे बघ, मी काही पुन्हा तिकडे जाण्याची शक्यता नाही, पण गेलोच तर तुमची ही सूचना अवश्य ध्यानात ठेवीन. झालं? समाधान होऊन तुकाराम त्याच्या कामाला गेला. शरदशी बोलता बोलता केशवगडीचा विषय निघणं अपरिहार्य होतं. कारखान्यातलं एकूण जीवन इतकं नियमित आणि वृक्ष होतं की असा एखादा चाकोरी बाहेरचा अनुभव ही एक मोठी पर्वणीच होती. मी सर्व वर्णन केल्यावर तो म्हणाला, तुझं काय मत झालं? पण त्या माणसाबद्दल बोलतोयस? अरे तो वेडा होता, यात काही शंकाच नाही आहे, पण त्याचं वेड त्या एका गोष्टीपुरतं मर्यादित दिसतं. अरे कोणीतरी त्याला केशवगडीत डांबून ठेवला आहे. त्याने जर सुटकेचा प्रयत्न केला तर हे कोणीतरी त्याला जाऊ देणार नाहीत. त्याने मला विचारलं, आणि तुझं काय मत आहे? केशवगडी संबंधात विचारतो मी. ती जागा मोठी भयान आहे खरी, मी उत्तरलो. हे बघ, शब्दांचा खेळ करू नकोस. ती जागा झपाटलेली आहे की नाही? त्याने मला विचारलं. अरे पण मी कसं सांगणार? मी उत्तरलो. पण मनावर एक विचित्र दाब येतो खरा. बरं ते सोड, तिथून काही बाहेर आणायचं नाही, हा काय प्रकार आहे यार? मी म्हटलं, मला माहीत नाही, पण मी बरोबर काहीही आणलं नाही. आम्ही दोघे खूप हसलो. मी MAची मोटरसायकल घेतोय, माहीत आहे ना तुला? शरद म्हणाला. ती आली की आपण जाऊ एकदा या तुझ्या त्या केशवगडीला. मलाही एकदा पाहायची आहे ही जागा. मी तितक्या तत्परतेनं होकार दिला नाही का कोणास ठाऊक, पण शरदने तिथे जाण्याची कल्पना मला अजिबात आवडली नाही. शरद आणि केशवगडी तेल पाण्यासारखे एकमेकात अजिबात न मिसळणारे दोन पदार्थ. तिथला तो शांत, गंभीर, उदास परिसर शरदच्या उतावळ्या, बडबड्या, एक्स्ट्रोव्हर्ट स्वभावाशी मला सर्वस्वी विसंगत वाटत होता. शरदचा गाडीचा सौदा झाला. फर्र असा आवाज करीत त्याची ती चकचकीत हिरवी जेव्हा कॉलनीत फिरायला लागली. एखाद्या वेळी पिलियनवर मी असायचा, पण बहुतेक करून मालतीच असायची, आणि ते दोघं एकमेकांना शोभून दिसत हे मलाही मान्य करावंच लागलं. मला वाटतं शरद आत्तापर्यंत इतका सुखी, आनंदी कधीच दिसला नव्हता. हिरव्या बाणासारखी सुसाट पळणारी त्याची गाडी पाहून मला आनंद वाटे, पण मला आतल्या आत वाटे त्याने जपून असावं. आयुष्याशी इतका बेदरकार खेळ खेळू नये. वेळ कधी सांगून येते का? पण हा अशुभ विचार मी मनातच अगदी खोल ठेवला. त्या रविवारी आम्ही दोघंही संध्याकाळच्या शिफ्टवर होतो. सकाळीच त्याने गाडी काढली होती आणि मला घेऊन तो निघाला होता. गाडी महादेव गावाच्या दिशेला वळेपर्यंत मला त्याच्या बेताची कल्पना नव्हती. गावाच्या हद्दीत गाडी शिरताच मी त्याला थांबवलं. केशवगडीत जायला नको असं सांगून पाहिलं, पण माझी कारणं लंगडी होती. माझ्या सबबीत तुटपुंजा होत्या, पटण्यासारख्या नव्हत्या. मनातले विचार इतके अस्पष्ट होते की शब्दात मांडताच येत नव्हते. तू भीत असलास तर तसं सांग मला, शेवटी शरद वैतागून म्हणाला. मी तुझ्यावर कोणतीही सक्ती करीत नाही, तुला दोषही देणार नाही. तू या काठावर थांब, मी जाऊन येतो. पण तेच तर मला नको होतं, आणि त्याने एकट्याने जायला तर मुळीच नको होतं.
मी बरोबर असलो म्हणजे मला त्याच्यावर काहीतरी वचक ठेवता येईल अशी माझी कल्पना होती, पण सगळंच अस्पष्ट होतं. ठीक आहे बाबा, चल मी येतो तुझ्या संग, मी शेवटी म्हणालो. ओढा ओलांडताना आम्हाला गावकऱ्यांनी पाहिलं असेल, पण आम्हाला अडवायला किंवा सांगायला कोणीही आलं नाही. त्यांच्या दृष्टीने आम्ही शिकलेले साहेब लोक. मागे मी आलो होतो तेव्हा दुपार होती, आता सकाळ, पण केशवगडीच्या रूपात काहीही बदल नव्हता. असं वाटत होतं की काळाचा प्रवाह येथे पोचतच नाही, याला वळसा घालून गेला आहे. काळ प्रवाहातलं हे एक बेट आहे, इथे काळ थांबला आहे. तिथल्या वातावरणाचा परिणाम किनाऱ्यावर पाय टाकता टाकता मला जाणवला होता, पण शरद मात्र त्याच्यापासून अलिप्त दिसला. तो कुतूहलाने इकडे तिकडे पाहत होता, हळूच स्वतःशी शीळ घालीत होता. कुठे आहे रे तो पडकावाडा, त्यानं विचारलं. आता आम्ही ओढा बराच वरच्या अंगाला ओलांडला होता आणि शिवाय मला केशवगडीची काहीच माहिती नव्हती. तेव्हा साधारण अंदाज करून त्या दिशेने मी निघालो आणि शरदही माझ्या मागोमाग निघाला. केशवगडीचा विस्तार किती होता मला माहीत नव्हतं. रस्ता चुकण्याची शक्यता होती. आम्हा शहरी लोकांना सदा आखीव रस्त्यांनी चालायची सवय असते. आमच्या सोयीसाठी रस्त्यांवर नावाच्या पाट्या असतात, घरांना नंबर असतात. तेव्हा आसपासच्या खाणाखुणा न पाहता चालायची आमची सवय असते. ती आता मला नडत होती. मी एकदा या भागातून हिंडलो होतो, पण सर्व परिसर विसरलो होतो. हळू चालण्याचं आणखी एक कारण होतं, तो वेडा अचानकपणे समोर येण्याची भीती वाटत होती. अर्थात या खेपेस तगडा शरद बरोबर होता, पण तरीही तो वेडा आम्ही बेसावध असताना समोर यायला नको होता. माझ्या कौशल्यापेक्षा योगायोगानेच आम्ही त्या वाड्यापाशी आलो. ती भग्न वास्तू आपल्या एकाकी उदासवाण्या कोशात स्तब्ध उभी होती. पण आता प्रथमच एक नवीन विचार मनाला स्पर्श करून गेला. ही वास्तू रिकामी वाटते, पण तशी नाही. मला याचा अधिक खुलासा करता येत नाही. शरद जेव्हा मोठ्या पडक्या दरवाजातून आत शिरायला लागला तेव्हा मी त्याला हटकलं. शरद, आत जायची काही आवश्यकता आहे का, मी म्हणालो. त्याचं उत्तर अगदी व्यावहारिक होतं. इथपर्यंत आलोच आहोत ना, तर सर्व काही पाहून घेऊ, म्हणजे मग इथे कोणतंही रहस्य राहणार नाही. मग आपण हे विसरून जाऊ शकू. त्याचा युक्तिवाद नाकारता येत नव्हता, पण तरीही त्या पडक्या वाड्यात जायची माझी इच्छा नव्हती. ही गोष्ट खरी. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन बोर्डे. आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा केशवगडी. हा या कथेचा पहिला भाग होता. आपण लवकरच भाग 2 कडे वळूयात. तेव्हा ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.